श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानस ह्या ग्रंथातील जो आपण प्रथम सोपान अभ्यासत आहोत, सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 41. आपण गेल्या दोह्यामधून या चिंतन प्रवाहाच्या आधाराने भक्तिरूपी गंगा, ज्ञानरूपी शरयू आणि वैराग्यरूपी ही महानदी सोन यांचा हा जो त्रिवेणी संगम आहे आणि तो या रामस्वरूपरूपी सागराकडे कशा पद्धतीने झेपावतो याचं जे रूपकात्मक चिंतन अभ्यासलं, गोस्वामीजी पुन्हा पुन्हा शरयूच्याकडे अवलोकन करून जसं एखाद्याला त्या गोष्टीचं अत्यंत प्रियत्व असलं की पुन्हा पुन्हा त्या गोष्टींची स्मृती जशी त्याच्या अंतःकरणात यावी, त्या पद्धतीने गोस्वामीजी शरयूचंच महात्म्य या नदीच्या रूपाने आम्हाला ही जी प्रवाही चरित्राची मालिका ते आम्हाला सांगणार आहेत, त्या दृष्टीने या दोह्यामध्ये समजावून सांगतात. शरयू नदीचं महात्म्य तर आपण गेल्या काही चौपायांमधून, दोह्यांमधून वारंवार अभ्यासत आहोत. अशा या शरयूरूपी काव्य प्रवाहामध्ये हे वेगवेगळे उठणारे तरंग कुठले, या शरयू नदीचं सौंदर्य या कथा प्रवाहामध्ये कुठं कुठं सापडतं. जशी नदी वेगवेगळ्या धारांमधून वाहते, त्याप्रमाणे ही कथा प्रवाहाची मालिका देखील कसे वेगवेगळी वळणं घेत या चरित्रामध्ये वेगवेगळे आकार धारण करते. परंतु जशी नदी या सर्व अवस्थांमध्ये आपलं सौंदर्य टिकून असते, त्याचप्रमाणे हा कथा प्रवाह देखील या वेगवेगळ्या धारांमधून वाहतोय खरा, परंतु या सर्व धारांमध्ये तो अत्यंतिक सुंदर आपल्याला अंतःकरणाला प्रसन्नता देणारा असतो. त्यामुळेच कदाचित श्री महाराज देखील म्हणाले असतील की रामचरित्र हे सर्वार्थाने गोड आहे. त्यामध्ये रामाने केलेला राक्षसांचा निपात देखील अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण करतो. अशा या रामचरित मानसरूपी या काव्याचा जो तुलनात्मक अभ्यास एका शरयरूपी पवित्र जलाच्या आधाराने गोस्वामीजी आम्हाला सांगतायत, त्याचं गायन आपण प्रथमतः या चौपायांच्या आधाराने करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. सीय स्वयंवर कथा सुहाई, सरित सुहावनी सोच बिछाई, नदी नाव पटू प्रश्न अनेका, केवट कुशल उतर सुबिबेका, सुनी अनुकथन परस्पर होई, पथिक समाज सोह सरी सोई, घोरधार भृगुनाथ रिसानी, घाट सुबद्ध राम बरबानी, सानुज राम विवाह उछाहू, सो शुभ उमग सुखद सब काहू, कहत सुनत हर्षहि पुलकाही, ते सुकृति मन मुदित नहाही, राम तिलक हित मंगल साजा, परब जोग जनु जुरे समाजा, काई कुमति के कई केरी, परिजासु फल विपति घनेरी, समन अमित उत्पात सब भरत चरित जप जाग, कलियग खल अवगुण कथन, ते जलमल बग काक्सियावर रामचंद्र प्रिय हो.
गोस्वामीजी आम्हाला चरित्र प्रसंगांचा या शरयूरूपी पवित्र नदीशी तुलनात्मक अभ्यास करताना या शरयूच्याच काठावरती कदाचित जेव्हा या रामचरित मानस ग्रंथाचं चिंतन मनामध्ये या काव्यरूपाचं स्फुरण होत असेल आणि त्याच वेळेला जेव्हा दृष्टी तुलसीदासांची या शरयूरूपी प्रवाहाकडे जाऊन प्रसन्नपणे त्या नदीच्या प्रवाहामध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचं कौतुक पाहत असेल, तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या चिंतनाची धारा या शरयूच्या धारेशी तद्रूप होत असेल बघा. आणि या तद्रूपतेतूनच जणू काही या शरयूरूपी प्रवाहाशी या रामकथेची तुलना गोस्वामीजींना करावीशी वाटलीये. आणि त्यामुळे या चरित्रातले वेगवेगळे प्रसंग आणि या शरयूरूपी नदीचं या प्रवाहाचं जे वेगवेगळं सौंदर्य गोस्वामीजींना दिसतंय, त्याचा अभ्यास या चौपायांमधून गोस्वामीजी आम्हाला सांगत आहेत. सज्जन हो, जलाचे काही गुणधर्म असतात बघा. आपण जे जल जीवन म्हणून प्राशन करत असतो, असंच जल जर अशुद्ध असेल तर असं अशुद्ध जल आमच्या कदाचित मृत्यूचं देखील कारण ठरू शकतं. त्यामुळे जल हे अत्यंत शुद्ध निर्मळ असायला हवं. या रामचरित मानस रूपी या शरयू काव्य प्रवाहामधून वाहणारं हे राम सीताजींचं सुयश रूपी जल हे अत्यंतिक शुद्ध जल आहे. आपण बघतो की मनुष्याच्या जीवनामध्ये विवाह प्रसंग हा अत्यंत मंगलमय असतो, सुखद असतो. इथं हे सीताराम रूपी जे सुयशाचं जल या नदीमधून वाहतंय, गोस्वामीजी म्हणतात की हे सीताजींशी रामाचं झालेलं स्वयंवर आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्व भावंडांसहित मिथिलेमध्ये या जनकाच्या कन्यांचा केलेला स्वीकार हा या शरयूचा अत्यंत शोभायमान असा भाग आहे. किंबहुना या विवाहोत्सवामध्ये असलेला आनंद जणू काही या शरयूला वर्षा ऋतूमध्ये येणारा पूर आहे. आणि जे भक्तजन आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्यांचा पुण्यांश थोर आहे, अशा सज्जनांना या सीता रामचंद्रजींचा विवाह हा विशेषत्वाने हृदयाला आनंद देतो बघा. मी जसं आपल्याला म्हटलं की लौकिक जीवनामध्ये देखील विवाह हा अत्यंत मंगलमय आहे, परंतु प्रभू रामचंद्र आणि सीताजींचा विवाह हा केवळ लौकिक देहांचं मिलन नव्हतं. हे एक विलक्षण पराभक्तीचं आपल्या ब्रह्मस्वरूपाशी झालेला हा संयोग होता. त्यामुळे तत्वचिंतक रूपी ज्ञानी लोकांना देखील या सीतारामजींचा विवाह हा अंतःकरणामध्ये अत्यंतिक प्रसन्नता देतो. जसे भक्त मंडळी ही एखाद्या लहान मुलासारखी असतात, ज्यांना विवाह या प्रसंगामध्ये आनंद ही गोष्ट स्वाभाविकपणे प्राप्त होते, तशी जी कदाचित ज्ञानी नाहीत परंतु अत्यंतिक प्रेमळ भक्त आहेत, त्यांना देखील हा प्रसंग अत्यंत मंगलमय वाटतो. आणि या सीता आणि प्रभू रामचंद्रांच्या संयोगामधून जे अंतःकरणामध्ये निर्मळत्व, जे अंतःकरणामध्ये शुद्धत्व एका भक्ताला प्राप्त होतं, तेच त्याच्या पारमार्थिक जीवनाचं खरं संजीवनी अशा रूपाने द्रव्य ठरतं. अशा या प्रभू रामचंद्रजी आणि सीताजींचं स्वयंवर हे या शरयूरूपी काव्यातलं निर्मळत्व आहे. दुसरी गोष्ट आहे जलाच्या गुणधर्माची, ती म्हणजे तृष्णा हरणाची. आम्हाला जर अंतःकरणामध्ये प्रश्न असतील, आम्हाला या जीवनाच्या विषयी अनेक प्रकारच्या प्रश्नांनी भेडसावून टाकला असेल, आम्हाला समाधानाची खरी तृष्णा लागली असेल, तर गोस्वामीजी म्हणतात हे काव्यरूपी शरयू जल हे तुमची तृष्णा एक प्रकारे शमन करू शकतं. पण त्यासाठी गरज आहे ती म्हणजे संवादाची, प्रश्नोत्तरांची. तिथं तुम्ही अत्यंत
श्रद्धेय अंतःकरणाने या कथेचं चिंतन कुठल्या तरी अधिकारी पुरुषाच्या जवळ बसून समजून घ्यावं आणि आपल्या हृदयातल्या अनंत प्रश्नांची स्वाभाविकपणे तृष्णा शमन करून समाधानाला आपण प्राप्त व्हावं. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की या माझ्या काव्य प्रवाहामध्ये जो सुंदर विचारधारांमधून निर्माण होणारे प्रश्न आहेत ना, ते जणू काही या नदीतल्या नावा आहेत. आपण बघतो की नदीच्या पात्रामधून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी नावांचा उपयोग केला जातो. तसं या भवसागरातून देखील पार होण्यासाठी जे आमच्या अंतःकरणात जी गोंधळलेली स्थिती आहे, ज्यामुळे आम्हाला काय करावं हे नेमकं कळत नाही, अशा वेळेला आपण प्रश्नांच्या आधाराने या कथेचं चिंतन करावं. आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग्सवर एक नेहमी नोट टाकली जाते बघा, इन केस ऑफ डाऊट प्लीज आस्क. तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. अर्थात प्रश्न हे श्रद्धेय असावेत, यात काही शंकाच नाही. आपण याचं चिंतन भवानी पार्वती आणि महादेवजींच्या संवादशास्त्रातून समजून घेतलं की श्रद्धेय प्रश्न असावेत आणि विश्वासपूर्वक उत्तर असावेत. त्यामुळे या प्रश्नांना गोस्वामीजींनी नावा या स्वरूपामध्ये आपल्याला रूपक सांगितलंय. आणि या नावा चालवणारा जो केवट आहे, जो स्वतः या नदीमधून पोहून जाऊ शकतो, त्याचबरोबर या बोटीच्या रूपाने तो अनेक लोकांना देखील पार करून नेऊ शकतो, असं सद्गुरु तत्व म्हणजे या शरयू नदीमध्ये दिसणाऱ्या या नावांचे नावाडी आहेत, केवट आहेत. त्या केवटांच्याकडून हे सुंदर विवेकयुक्त अशी उत्तरं आपण ऐकून घ्यावी. आणि या जलाचा दुसरा गुणधर्म तो म्हणजे आपला तृष्णा शमनाचा आहे, आपल्या समाधानाचा आहे. ते समाधान आपण आपल्या जीवनामध्ये करून घ्यावं. हे रामचरित मानस रूपी काव्य जल आम्हाला आणखीन लौकिक जलाचा एक गुणधर्म मिळवून देतो. लौकिक जलाचा गुणधर्म असा आहे सज्जनहो, की हे जल ज्याच्याशी म्हणून तद्रूप होतं त्याचा तो गुणधर्म ते स्वाभाविकपणे ग्रहण करतं. आम्हा मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो स्वतःच्या आनंदामध्ये तर इतरांना स्वाभाविकपणे सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याची दुराशा अशी आहे, त्याची दुष्प्रवृत्ती अशी आहे की तो दुसऱ्याच्या आनंदामध्ये मात्र तितक्या स्वाभाविकपणे समावेश करू शकत नाही. रामायण आम्हाला काय शिकवतं? रामायण रूपी हे काव्य जल आमच्या मनाला या जलाचा एक विलक्षण गुणधर्म देतं की दुसऱ्याच्या दुःखाने तर आपण कदाचित व्यथित व्हाल, पण त्याही पेक्षा दुसऱ्याच्या आनंदाने तुमच्या अंतःकरणात या शरयूसारखा पूर आला पाहिजे, जसा प्रभू रामचंद्रजी आणि सीताजींच्या या विवाह प्रसंगामुळं हा शरयूरूपी आलेला या काव्याचा हा जणू काही पूर आहे, तसा दुसऱ्याच्या आनंदाने आपलं अंतःकरण, आपलं हृदय भरून येणं हे या रामचरित मानसचं एक अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये घडत असतं. त्यामुळे या जलाचा हा एक आणखीन गुणधर्म की तो तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदामध्ये देखील तितक्याच सहजपणे, तितक्याच सम्यकपणे सामील होण्याची प्रवृत्ती निर्माण करतो. आणि मगच गोस्वामीजी म्हणतात की कहत सुनत हर्षही पुलकाही ते सुकृती मन मुदित नहाई. असे या आनंद प्रवाहामध्ये जे सहजपणे आपल्या जीवनामध्ये सामील होऊ शकतात, त्यांनीच जणू काही या रामरूपी काव्यामध्ये स्नान केलेलं आहे. अन्यथा आम्ही रामायण ऐकूत, आम्ही भगवंताचं नाम घेऊत, आम्ही अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा करूत, परंतु जीवनातला जर हा आमचा मत्सर संपला नाही, जीवनामध्ये दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वाभाविकपणे सामील होऊन तो पूर अनुभवण्याची आमच्या जीवनात जर आम्ही स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण करू शकलो नाही, तर मला वाटतं हे सर्व काही जणू आमच्या जीवनाचं अजूनही शिल्प घडवत आहे. परंतु जर विवेकाच्या आधाराने आम्ही आमच्या जीवनाचा हा सहज स्वभाव करू शकलो, तर एका अर्थाने या रामचरित मानसमध्ये
स्नान करण्याचा आम्हाला सद्भाग्याचा क्षण प्राप्त होऊ शकतो. या नदीरूपी जलाचा आणखीन एक गुणधर्म असा आहे की ती नदी कधीही स्वतःला जसा पाहिजे तसा मार्ग आखून घेत नाही. किंबहुना जसा मार्ग येईल त्या पद्धतीने ती आपला प्रवाह बदलत राहते. बघा, आपण बघतो की जी नदी सपाट भूतलामध्ये अत्यंत संथपणे वाहत असते, तीच नदी जेव्हा एखाद्या उंच डोंगर माथ्यावरून खाली पडण्याची वेळ येते तेव्हा देखील सहजतेने, प्रसन्नतेने एका धबधब्याच्या रूपामध्ये खाली कोसळत असते. प्रभू रामचंद्रांचं या कथेमध्ये सर्व कार्य हे अत्यंत शांत स्वरूपामध्ये आहे. त्यांचं प्रत्येक वाक्य, त्यांची प्रत्येक हालचाल ही अत्यंत सम्यक स्वरूपाची आहे. परंतु जेव्हा प्रभू रामचंद्र आणि परशुरामजी यांचा संवाद या स्वयंवराच्या पश्चात या कथेमध्ये येईल, त्यावेळेला गोस्वामीजी म्हणतात की जणू काही त्यावेळेला या कथा प्रवाहाला आलेली धार, घोर धार भृगुनाथ रिसानी, घाट सुबद्ध राम बरबानी. प्रभू रामचंद्र आणि परशुरामांचा संवाद जणू काही हा एका उंच डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखा, आणि त्यानंतर एका अत्यंत अरुंद अशा जागेतून जेव्हा हा नदीची धारा जोरात वाहत असते तेव्हाही देखील जसं तिचं रूप हे विलोभनीय दिसावं, तसं माझं हे शरयुरूपी रामकाव्य या प्रभू रामचंद्र आणि परशुरामाच्या संवादामध्ये दिसू लागतं. आपल्यापैकी ज्या मंडळींनी हरिद्वारला जाऊन गंगाजींचं दर्शन घेतलं असेल, आपण जाणताच की जी हरी की पौडी आहे किंवा या हरिद्वार शहरातून जिथं गंगा वाहते तिथं दोन्ही बाजूला घाट बांधून या नदीच्या प्रवाहाला अत्यंत वेगवान पद्धतीने शहरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने जेव्हा या नदीची धार अत्यंत जोरात वाहत असते तेव्हा त्या धारेला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तिचे घाट देखील भक्कम असावे लागतात. गोस्वामीजी म्हणतात की या प्रभू रामचंद्र आणि परशुरामाच्या संवादात माझ्या प्रभूंनी उच्चारलेली वचनं म्हणजे जणू काही हे मनोहर बांधीव घाट आहेत, आणि त्यामुळं त्या घाटांमधून या परशुराम रूपी संवादाची धारा अत्यंत वेगाने वाहतीये, पण अनियंत्रित नाहीये, ती नियंत्रणामधून वाहतीये. आणि त्यामुळं जसं हरिद्वारची ही शहरी भागातून वाहणारी गंगा देखील विलोभनीय दिसते, तसं हे परशुराम आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र देखील अत्यंत सुखद आहे. जसा जलाचा गुणधर्म हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण अभ्यासताना विचार केला की जसा तो त्या चरित्रामध्ये तो गुणधर्म प्राशन करतो, त्याचप्रमाणे विष देखील जलरूपच आहे ना, मद्य देखील जलरूपच आहे. तेव्हा जल या मद्याला स्वाभाविकपणे विरोध का नाही करत? ते या विषाला का अशा पद्धतीने स्वतःमध्ये सामावून घेतं? ते का त्याचा विरोध करत नाही? तसं माझं हे रामचरित्र रूपी काव्य जल वाहत असताना एका टप्प्यावरती तिला कैकई रूपी शेवाळ्याची देखील भेट होते. ती देखील या प्रवाहामध्ये तिला सामावून घेते खरं, परंतु त्यामुळं या नदीच्या धारेला जो एक विलक्षण वेगळं वळण प्राप्त झालंय, तशी आपल्या जीवनामध्ये देखील या जलाच्या गुणधर्माची स्थिती गोस्वामीजी सांगताना म्हणतात की या जलाचा जसा गुणधर्म हा गोड पदार्थामध्ये गोड होण्याचा आहे, त्याचप्रमाणे विषयी पदार्थांमध्ये देखील ते विषरूपाने होतं. तसं या कैकईच्या आधाराने या नदीच्या प्रवाहाला एक अत्यंत परिजासूफल विपती घनेरी, ज्याच्या फलस्वरूपामुळं मोठी आपत्ती अयोध्येमध्ये कोसळली, जसा या नदीला एक वेगळा प्रवाह लागावा त्या पद्धतीने या कैकईचं वर्णन या शरयूच्या प्रवाहामध्ये दिसतंय. जसं आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये थोडी जरी कुसंगती आपल्याला लागली तर ही क्षणाची कुसंगती देखील कित्येकदा आपलं आयुष्य अधोगतीला नेण्यासाठी एक निमित्त ठरतं.
त्याप्रमाणे गोस्वामीजी म्हणतात की हे कैकई रूपी कुबुद्धी राम इतका निकट असतानाही या शरयूमध्ये कशी आली असेल? या कैकईची मती नेमकी कशाने पालटली? श्री महाराज जे आम्हाला वारंवार सत्संगतीचं महत्व सांगतात, ब्रह्मानंद महाराज मोक्ष प्राप्तीमध्ये सत्संगतीशिवाय अन्य दुसरा कुठलाही उपाय नाही असं आम्हाला जेव्हा ठासून सांगतात, याचं कारण एकच आहे की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देहामध्ये असतानाही, अयोध्येमध्ये असतानाही, त्यांच्या इतक्या निकट कैकई असूनही ती कुसंगतीमध्ये पडली, कारण तिच्या शेजारी मंथरा नावाचा चिखल होता. गोस्वामीजी म्हणतात की या माझ्या शरयूच्या जवळपास देखील जसा या कलियुगातली पाप आणि दुष्ट यांचे जे अवगुण मी तुम्हाला वारंवार सांगत आलो, तेच या नदीच्या पात्रातील शेजारी असलेलं चिखल आणि त्या चिखलामध्ये असलेले बगळे आणि कावळे आहेत. या जलरूपी प्रवाहाला जाताना या चिखलाची जी कुसंगती झाली आणि त्यामुळे निर्माण झालेले हे शेवाळ आणि त्यातून या जलप्रवाहामध्ये आलेली ही एक भयानक विपत्ती, याचं वर्णन गोस्वामीजींना या शरयूच्या पात्राकडे बघून आपल्या लेखणीच्या आधाराने जेव्हा हे काव्य लिहित असताना तद्रूप त्याने जाणवलं, ते गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. परंतु तिथंच जाऊन पुढे लगेच त्यांना भरताची स्मृती होते आणि भरत रूपी या तुरटीचं गोस्वामीजींना आपल्या अंतःकरणामध्ये स्मरण होतं. आपण बघा, पाणी अशुद्ध असेल तर त्याला आपण तुरटी लावतो, पाणी काही काळ स्थिर होऊ देतो आणि ते स्थिर झाल्यानंतर पाणी स्वाभाविकपणे आपल्यातलं असलेलं अशुद्धत्व हे खाली तळाशी ठेवून देतं. कैकईच्या मनामध्ये कुसंगती झाली, या मंथरेच्यामुळे तिची कुमती प्रगटली खरं, परंतु जेव्हा भरत रूपी वैराग्य आपल्या पुत्राच्या रूपाने तिच्या आयुष्यात आलं, ते केवळ एका तुरटीसारखं होतं. जसा पाण्याचा आणि तुरटीचा तसा जवळ असूनही एकमेकांशी काही संबंध नाहीये, त्याप्रमाणे भरत आणि कैकई ही खरं तर आपली आई आणि तिचा लेक इतके जवळच त्यांचं हे नातं. परंतु गोस्वामीजींच्या या भरत रूपी असलेल्या या तुरटीने, त्यांनी केलेल्या या वैराग्य रूपी कार्याने, त्यांनी केलेल्या या तपश्चर्याने कैकई रूपी असलेली ही कुमती हळूहळू हळूहळू पश्चातापाने का होईना आपल्या या अवगुणांचा त्याग करू लागली. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, समन अमित उत्पात सब भरत चरित जपजाग. माझे भरतजी म्हणजे या शरयूच्या किनाऱ्यावरती ज्या पद्धतीने साधू संत हे जपयज्ञ करतात आणि त्या जपयज्ञाच्या आधाराने या काव्याला अधिक अधिक शुद्ध करतात, या नदीचं अधिक अधिक पुण्यांश वाढवतात, तसे हे माझे भरतजी या काव्यामध्ये आलेलं हे शेवाळ, ही कुमती आपल्या वैराग्याच्या आधाराने नाहीशी करतात. असे हे विलक्षण या शरयू नदीच्या रूपकात्मक असलेल्या प्रवाहाच्या आधाराने या रामायणातल्या वेगवेगळ्या प्रसंगांना गोस्वामीजी आपल्या अंतःकरणामध्ये अवलोकन करतात, शरयूंचं महात्म्य आम्हाला सांगतात आणि त्याचप्रमाणे या काव्य प्रवाहाची एकंदर विचारधारा कशी आहे ती देखील आम्हाला समजावून सांगतात. सज्जनहो, आता केवळ 2 दिवसाच्या या मंगलाचरणाच्या वंदनेनंतर आपण मुख्य कथा चिंतनाला सुरुवात करणार आहोत. या शरयू नदीच्या रूपकात्मक आधाराने अजूनही रामायणातले काही प्रसंग आपण पुढील 2 दिवस अभ्यासू आणि त्यानंतर याज्ञवल्क आणि भरद्वाजांच्या संवादाने या रामकथेच्या प्रवाही असलेल्या चिंतनाला आपण सुरुवात करू. जानकी जीवन स्मरण जय जय.